चालत आहे मग कळो येते अधिकार तैसा, दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते. जगामध्ये लोक हुशार आहेत, चलाक माणसं कधी कुठे अडकत नाहीत, हुशार माणसं कुठे कधी अडकत नाही. अति हुशार माणसं कुठेतरी अडकू शकतात. इथे तुकोबराय अडकलेत, पण ते कुणालाही विचारतात का, कुणाला विचारत येतात तपास चालला आपल्या अभंगामध्ये. ते पामरला विचारत नाही, आता संसारिक माणसाला विचारतात. पण त्या संसारामध्ये संसार करता करता देखील जे परमार्थ करतात, हा आमचा नांगऱ्या बाबा माळकरी. संसारी असावे, आसवनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. भजन करणारा हा आमचा नांगऱ्या बाबा. त्याला सांगतो जा 40 मिनिटात पोहोचाल. त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. अरे बापरे, टाय ब्रीफकेस मोठा साहेब मी, मला कसं कळत नाही. कळेल कसं का तुम्ही जे म्हणणे आहात ती विज्ञानी आहात, वारकरी म्हणणे ती ज्ञानी आहेत. ज्ञान वेगळं आणि विज्ञान वेगळं. विज्ञानामुळे पोटाची खळगी भरते माऊली, पैसा कमवता येतो. पण ज्ञानानं स्वतःची सुटका करून घेता येते. भगवंत अर्जुनाला सांगतात तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईये. हे प्रतिज्ञोत्तर उत्तर माझे. हा उघड सांगतो, प्रतिज्ञा करून शपथ घेऊन सांगतो. पण काय सांगतो, इदम तु ते गुह्यतमं प्रभाक्षामन स्ववे ज्ञान विज्ञान सहितम यज ज्ञात्वा मोक्षसे शुभात. अरे वेड्या, तुला ज्ञान विज्ञान दोन्ही वेगळं करून सांगतो म्हणजे तुला काय मिळेल, मोक्ष मिळेल. विठ्ठल विठ्ठल. हो, प्रवाशाच्या लक्षात आलं माऊली की हा ज्ञानी आहे. पण ज्ञानामध्ये पुन्हा दोन भाग आहेत. एक मुमुक्ष आहे, एक तीव्र मुमुक्ष आहे, पुढे ज्ञानी आहे. मग मुमुक्ष आहे त्याला चिंता असते, तो कधी संसाराचं बघ नाही. काही मी उद्धार पावेन, काय कृपा करलं नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझी. माझ्या चित्ताला समाधान मिळेल अशी त्याला काय लागते, तळमळ लागते. तो संतांकडे जातो, नाम गुरुकडे जातो आणि आपली तळमळ भागवण्याचा प्रयत्न करतो. हा तीव्र जिज्ञासू. पुढे ज्ञानी आहे. कोण ज्ञानी? ज्ञानातले ज्ञानी फक्त ज्ञानेश्वर माऊली. ते उपजतात ज्ञानी. हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांगदेव, असे हे ज्ञानी. अशा ज्ञानाला तुकोबराय विचारलं जातात. एक प्रसंग असा सांगतो तुमच्या लक्षात येईल. एका माणसाला 3 मुली होत्या. किती होत्या मुली? 3 होत्या. आणि ज्याच्याकडे 3 मुली आहेत त्याची अवस्था काय होती 20 वर्षाच्या लोकांना विचारा. त्या 3 मुली बरं असू दे ना, मुली 3 असू दे ना, शिकलेल्या होत्या बरं का, 3ही ग्रॅज्युएट होत्या. पण त्यांना मुलंच मिळत नाही, जमतच नाही. जो मुलगा येतो तर नापासच करून जातोय. का? कारण असं होतं, त्या 3 मुलीपैकी एक मुलगी थोडी बोबडी होती, नंबर 2ची गेंग्यानी होती, नंबर 3ची तोत्री होती. शिक्षण होतं, सुंदर होत्या. 3 मुलींचा बाप मेटाकुटीला आला. पूर्वी म्हणायचे 20 वर्षाचे बाबा चपला झिजवल्या पण मुलीचं लग्न जमत. मग त्याला एक मित्र भेटला. मग तू एक काम कर, मुलगी दाखवताना त्या मुलीला ताकीद दे, एक शब्द बोलू नकोस. आल्या पाहुणे, मुलींना ताकीद दिली. बा कुणीही काही बोलायचं नाही, जुनी पद्धत. वडील माणसं जाणार, कारण अनुभव असतो त्यांना. अशी अनुभवी माणसं 5 होती. आणि मग त्यांनी चहा कांदा पोहा झाल्यानंतर एकाने विचारलं, का हो तुमची अजून मुलगी आम्हाला दाखवली नाही? म्हणे आमच्याकडं अशी पद्धत नाही मुलगी दाखवायची. मग कशी पद्धत आहे? तुम्ही जेवायला बसणार, फक्त 5 पाहुणे, माझ्या 3 मुली आहेत, ते तुम्हाला वाढायचं काम करतील. तुम्ही काही प्रश्न विचारा तिथे, मुलगी बघा आणि मग मला कुठली पसंत ते सांगा, पुढचं आपण बोलू. विचारणार म्हणून वा वा ही पद्धत चांगली आहे. कारण चहा घेताना आपण ती मुलगी अशी देताना अशी निघून जाते, त्यामुळे पाहता येत नाही व्यवस्थित. आपण आरामात जेवायचं, मुली व्यवस्थित पाहूया. जेवणाची पंगत बसली मावली, 3 मुली वाढायला लागल्या. पण ती जुनी माणसं, अनुभवी माणसं, जेवणाचा बेत अतिशय चांगला होता. जवळजवळ अर्धा तास जेवण चालले, कुणी काही बोलत नाही. आलेले 5 पाहुण्यामध्ये पाहुणे काय असे
म्हणजे काय काय म्हणत होते आम्ही? काय कमी पावसाळे पाहिले नाही, हे काय उन्हाने पिकवलं नाही म्हणतात मनातल्या मनात. आणि विचारते एक बार का म्हणतो, पाहुणा म्हणतो का हो भाऊजी कढी फान झाली, कढी मस्तच झाली. अरे आले ए भाई ह्याला अजून एक कढीची वाटी दे. 1 2 तरी म्हणतो कढी छान झाली, कढी उत्तमच झाले, कढी अतिउत्तम झाले. त्या बाईला काही थांबता येत नाही मोठीला. ती म्हणते अरे कधी काय फुकट ती झाली नाही, त्यात इडूक टाकले मिदूक टाकले म्हणून काय मगा बंदला कधी चांगले झाले कधी चांगली झाले. तो पाहुणा दुसऱ्याला ठुसकी मारतोय, बघा मुलगी कटी बोलते बघा. कला पतन कला तिला होईल का पतन? नाही होणार. त्या मधलीला तर वाटलं बाबा बोलले होते बोलू नको तरी बोलली, पण हिचा काय नंबर लागतो का काय? ती म्हणते हा बाबांनी सांगितलं बोलू नको, त्यांनी बोलली आता बाबा तुला मला हिला मारतील ना. पाहुणा म्हणतो बघा तिसरी दुसरी पसंत करा, बघा जमलं तर. बारकी जास्त शिकली होती, अतिशय गोरी होती. ही म्हणे या दोघींचा नंबर लागेल आपला. तसाच आहे की तिघी पण वयाला आल्या होत्या. बारकीचं वय 24 होतं, म्हणजे पहिलीचा विचार करा किती असेल. आपला नंबर लावती जरा सुधारा पडेल. नाही तू बोलली बाबा म्हणे बोलू नको, आणि तू बोलली ही पण मध्ये बोलली. मी गप्प बसले, म्हणजे माझं लग्न होऊन याचं तुम्हाला दोघींना वाटतं. पाहुणे म्हणतात तिन्ही मुली करा पसंत. पाहुणे हात धुतले गेले. काय झालं काय झालं? एक बोबडी, एक तोतरी आणि एक घेंगाणी, अशा मुली आम्हाला दाखवता का? गेले पाहुणे निघून. बापाला घरामध्ये तुम्हाला सांगितलं होतं बोलू नका, काय बोलल्यात? आणि बापाने स्वतःचा थोबडा असं झोडून घेतला. मग म्हणतो देवा अरे कशाला रे हा अशा मुली दिल्या मला. झालो 3 मुलींचा बाप, देवा कुठे केले मी पाप, म्हणून झालो 3 मुलींचा बाप. अशी त्यांची म्हणजे पुसावेशी म्हणजे विचारणा होते. पण विचारण्यामध्ये काय फरक पडतो, कोण कोणाला कसं विचारतो, विचारण्यासाठी त्या आलेल्या म्हाताऱ्या लोकांना अनुभव होता म्हणून त्यांनी विचारलं. बरं जर विचारलंच नसतं मुली पदरात पडल्या असत्या, लग्न झालं असतं. बाप म्हणतो अरे गप्प राहिल्या असत्या तरी एक तरी उजवली असते, माझ्या डोक्यावरचं खांद्यावर आलं असतं ताई, पण नाही. म्हणून हिंदू धर्मामध्ये आपल्या पद्धत आहे की लहान मुलांनी आई वडिलांचं ऐकावंच. पण आज मुलं ऐकत नाही, त्यामुळे डायरेक्ट फोन येतो आई मी लग्न करून आल्या पहिले तुला नमस्कार करू का बाबांना नमस्कार करू? आई म्हणते येताना फारडल घेऊन ये. म्हणजे आज तो जमाना राहिला. आज जर जमाना नाही, अभंग त्या काळचा आहे. कारले अण्णा तुम्ही आज अभंग घेताय, काय उद्देश आहे? महाराज आहेत तुकोबाराय अभंग दिलाय, ते सांगतायत पुसावेशी यायची वाटे, जे जे भेटे त्याची. कुणाला भेटले तुकोबाराया? फक्त आणि फक्त ज्ञानोबा सारखे ज्ञानी भेटले तेव्हा विचारतात अभंगाच्या पहिल्या चरणात. पुसावे